नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा जाधव. तुमचं स्वागत आहे आमच्या ऑल इन वन चॅनलवर. मित्रांनो, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझा एक मित्र होता विक्की. तो कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करत होता, सोबत जॉबही करत होता. पण जेव्हा तो जॉबवरून घरी यायचा तेव्हा तो तयारी करत नव्हता, कधी अभ्यास करत नव्हता. जीवनात खूप काही करायची इच्छा होती, गोल्स होते, स्वप्न होती, जीवनात यशस्वी होण्याचं ध्येय होतं, पण तरीही तो अभ्यास करत नव्हता. कारण त्याची मैत्री एका अशा मित्राशी झाली होती. तो त्याचं ब्रेन वॉश करत होता. तो सांगत राहायचा, सोड ना, एक्झामला अजून खूप वेळ आहे, काय करायचं अभ्यास करून, जीवनात मजा पण केली पाहिजेत ना. मी आणि बाकीचे मित्रमैत्रिणी त्याला समजावत होतो की त्याच्या नादी लागू नकोस, तो तुझा दोस्त नाही, तो तुझा दुश्मन आहे, तो तुझं ब्रेन वॉश करतोय, तो तुझं नुकसान करतोय. पण कधीही त्यानं आमचं ऐकलं नाही. असंच करत करत एक्झाम जवळ आली, पण त्याची काहीही तयारी नव्हती. आणि काहीही तयारी नव्हती तर रिझल्ट पण त्याच्या फेवरमध्ये नव्हता. तो एक्झाम क्रॅक करू शकला नाही, फेल झाला. त्याचं वर्ष फुकट गेलं. त्यात घरची जबाबदारी पण त्याच्यावर आली. त्याने विचार केला की आता फक्त जॉब करू. पण तो त्या मित्राच्या एवढा अधीन झाला होता की कोणतीच गोष्ट वेळेवर होत नव्हती. तो कधी कामावर पण वेळेत पोचत नव्हता, कामं वेळेत पूर्ण होत नव्हती, इकडे तिकडे वेळ जात होता. एका मित्राच्या मैत्रीनं त्याच्या आयुष्याचं एवढं नुकसान केलं की हळूहळू त्याच्या आयुष्यातून सगळ्या गोष्टी त्याच्या हातातून निसटत होत्या. जेव्हा त्याला ही गोष्ट कळाली तेव्हा वेळ निघून गेली होती. म्हणजे विकीने कधी आपल्या जीवनात आपल्या आयुष्याला एक्सप्लोर नाही केले, आपल्या करिअरकडे, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीकडे कधी ध्यानच नाही दिले. कारण त्याच्या मित्राच्या रूपातील दुश्मनाने त्याचं एवढं नुकसान केलं. जेव्हा त्याला त्याची जाणीव झाली तेव्हा पश्चाताप करणं एवढंच त्याच्या हातात उरलं. तुम्हाला माहित आहे का त्याचा हा जिगरी दोस्त कोण आहे? आणि कोण आहे तो दोस्त? तो आहे त्याचा आळस, त्याचा लेझीनेस, आणि तोच आहे आपल्या सर्वांचाही दोस्त. आम्ही पण त्याला आपला दोस्त मानतो. कारण तो आला ना की एकदम आराम वाटते, शांती वाटते, रिलॅक्स वाटतं, छान वाटतं. पण आम्ही हे विसरून जातो की टेम्पररी कम्फर्टच्या चक्करमध्ये आम्ही आपल्या आयुष्यात आपल्या पोटेन्शियलचा, आपल्या जीवनाचा, आपल्या करिअरचा, आपल्या रिलेशनचा परमनंटली नुकसान करत असतो. यासाठी आज या व्हिडिओमधून तुमच्या लाईफमध्ये एक चेंज येणार आहे. तुम्ही या आळस नावाच्या मित्राला आयुष्यातून कायमचं काढून टाकणार आहात, परमनंटली बाय बाय करणार आहात. आणि त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये पश्चाताप नाही तर फक्त अचिव्हमेंट असेल. कारण या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे एक फॉर्म्युला, तो 3 पॉईंटचा फॉर्म्युला, जो तुमच्या लाईफमधून तुमच्या लेझीनेसला कायमस्वरूपी काढून टाकेल. चला तर मग पाहूयात ऑल इन वन सोबत काय आहे तो 3 पॉईंटचा फॉर्म्युला. मित्रांनो, कधी हा प्रश्न स्वतःला विचारलाय का की माझ्या अंगात आळस का आहे? जेवढा पण आहे, थोडा आहे, जास्त आहे, पण आळस का आहे? कधी हा विचारच नसेल केला, कधी स्वतःला हा प्रश्न केलाच नसेल कुणी. पण आज करून पहा. हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. थोडासा वेळ घ्या, पण स्वतःला विचारा की माझ्या अंगात आळस का आहे. सोल्युशन शोधण्या अगोदर रिझन शोधणे जरुरी आहे. त्याचे मूळ शोधणे गरजेचे आहे. मी सांगते तुम्हाला की आपल्या अंगात आळस का आहे. सांगायचं झालं तर 10, 15, 20 खूप सारे रिझन आहेत. पण असे 3 मेन कारण आहेत, ज्यातलं कोणतंही एक कारण तुम्ही रिलेट कराल की आपल्या अंगात आळस का आहे. तर काय आहेत ती 3 कारण ज्याने आपण आळशी होत चाललोय? जब शरीर और दिमाग ही जाएगा थक तो कैसे साथ देगा लक. पहिलं कारण आहे फटीग, म्हणजे थकवा. मॅच्युरिटी लोकांच्या अंगात आळस यामुळे असतो कारण त्यांची फिजिकल आणि मेंटल एनर्जी त्यांना साथ देत नाही. माहिती आहे हे काम मलाच करायचं आहे, पण आळस येत आहे फिजिकल एनर्जी. माहिती आहे माझा अभ्यास आहे, तो मलाच करायचा आहे, पण माझं मन लागत नाही, मला आळस येतोय, मला करावंसं वाटत नाही, मेंटल एनर्जी. जेव्हा कोणती गोष्ट करण्यामध्ये वाटते भीती, तेव्हा आपण ती न करण्यामध्येच मानतो शांती. सेकंड पॉईंट आहे निगेटिव्ह इमोशन्स, म्हणजेच उदासी किंवा भीती. जर आपल्याला एखादी गोष्ट करायला भीती वाटत असेल तर आपण विचार करतो की ती नकोच करायला, आपण त्यात आळस करतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला स्टेजवर जाऊन बोलायचं आहे, पण हा विचारच तुमच्या पोटात गोळा आणतोय, तुम्हाला नर्वस करतोय. तुम्हाला असं वाटतंय की मी तिथे गेलो आणि काहीच नाही बोललो तर, माझे पाय तिथे गेल्यावर लटपटायला लागले तर, माझी फजिती झाली आणि लोक मला हसायला लागली तर माझं काय होईल.
माझ्या इज्जतीचं काय होईल, माझे मित्रमैत्रिणी हसतील माझ्यावर, नकोच, राहू दे, मी नाही जाणार स्टेजवर. तर या भीतीने आळस क्रिएट केला. जेव्हा मनच असेल नाराज तेव्हा आपोआपच पसरेल आळसाचे साम्राज्य. अशीच अजून एक निगेटिव्ह इमोशन्स आहे उदासी. मित्रांनो, उदास असताना आपल्याला काही करावेसेच वाटत नाही. जेव्हा आपण सॅड असतो, जेव्हा परेशान असतो, जेव्हा उदास असतो, तेव्हा आपण सगळ्या गोष्टी अवॉइड करतो. आणि तिसरं कारण माहिती आहे का, निगेटिव्ह ॲडॉप्शन. काही लोक हे विचार ॲडॉप्ट करतात, हे विचार पक्के करून टाकतात की मी आळशी आहे. जर तुम्ही पक्के करता की तुम्ही आळशी आहे तर तुमचा आळस कमी होईल का वाढेल? आळस वाढतच जाणार. कोणताही कॉम्प्लेक्स टास्क दिसला, कोणतंही कठीण काम दिसलं की लगेच विचार येतात की जाऊ दे यार, हे माझ्याच्याने नाही होणार, जाऊ दे यार, एवढं कोण करणार आहे, ये मेरे बस की तो बात नाही. उलट दुसऱ्याला म्हणणार ते येडा आहे म्हणून करतंय, कोण एवढं करणार. म्हणतात ना, ज्या दुखण्याचं औषध नाही त्या दुखण्यासोबत जगण्याची सवय होते. मग त्या आळसाचं औषध शोधण्यापेक्षा, आळसाचं कारण शोधण्यापेक्षा आपण हे मान्य करतो की मी आळशी आहे आणि त्याच्यासोबतच जगण्याची सवय होऊन जाते. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे तो सुपर फॉर्म्युला पाहण्याची, ज्याने तुमचा आळशीपणा पळून जाईल. तर त्या सुपर फॉर्म्युलाचं नाव आहे बीम. BIM, बीम. हे असे एक ब्रह्मास्त्र आहे. हा असा एक सुपर फॉर्म्युला आहे जो तुमच्या आयुष्यातील आळशीपणाला मुळापासून उपटून टाकेल. तुमच्या या आळस नावाच्या मित्राला कायमस्वरूपी बाय बाय करेल. आता बीमला समजून घेऊया. बीमचा जो बी आहे तो आहे बिलीफ. मित्रांनो, आता लक्ष देऊन समजून घ्या या गोष्टीला. तुमचे इमोशन्स, तुमची इमॅजिनेशन आणि तुमचे ॲक्शन हे तिन्ही फॉलो करतात बिलीफला. तुमचे इमोशन्स, तुमचे इमॅजिनेशन आणि तुमचे ॲक्शन हे तिन्ही फॉलो करतात तुमच्या बिलीफला. जसा तुमचा विश्वास असतो तसे तुमचे विचार असतात आणि तुमचे विचार तुमचे इमोशन्स बनवतात, तुमचे इमॅजिनेशन बनवतात आणि त्याप्रमाणे आपले ॲक्शन घडते. एका स्पोर्ट कोचचे आपण एक्झाम्पल घेऊयात. एक स्पोर्ट कोच आपल्या टीम सोबत खूप वेळ घालवतो त्यांचं बिलीफ बनवण्यासाठी. आम्ही चॅम्पियनशिप जिंकू शकतो, आम्ही हे टुर्नामेंट जिंकू शकतो. काय गरज आहे त्याला, काय गरज आहे? खेळाडू आहे, खेळ आहे, प्रॅक्टिस करून घ्यायची, रोज प्रॅक्टिस करून घ्यायची, अजून प्रॅक्टिस करून घ्यायची, खूप प्रॅक्टिस करून घ्यायची नाही. त्याला माहिती आहे की फिजिकल प्रिपरेशन सोबत मेंटल प्रिपरेशन पण जरुरी आहे. फिजिकल प्रिपरेशन सोबत मेंटल प्रिपरेशन जरुरी आहे, बिलीफ जरुरी आहे. जर खेळाडू हा विचार करून मैदानात उतरेल की समोरची टीम खूप स्ट्रॉंग आहे, समोरची टीम खूप तेज आहे, त्यांना हरवणं इम्पॉसिबल आहे, तर आपली टीम हरणार म्हणजे हरणार. आणि यासाठीच कोच त्यांचं विनर माइंडसेट क्रिएट करतात, त्यांच्या बिलीफवर काम करतात. का तर त्यांचे प्लेयर उठतील तेव्हा ते विजयी असल्यासारखे उठतील, त्या बिलीफ सोबत उठतील, ते फिजिकल ॲक्टिव्हिटी पण करतील आणि त्या ट्रेनने खेळतील. त्यासाठी ते जंक फूड सोडून हेल्दी खातील, जे त्यांच्या बॉडीसाठी योग्य आहे. बिलीफ असेल तर मैदानात जातील तेव्हा विनर सारखे जातील, अचिव्हर सारखे जातील. हा विचार करून जातील की आम्हाला हे जिंकायचं आहे, आमच्याकडे ही काबिलियत आहे. या बिलीफमुळेच विनिंगचे चान्सेस खूप जास्त बूस्ट करतात. या पद्धतीनेच आपण आपल्या बिलीफला चेंज करायचं आहे. आपण आपला कोच बनून आपल्या बिलीफवर काम करायचं आहे. जेव्हा पण आपल्या मनात असे विचार येतात की जाऊ दे यार, हे आता नको करायला, हे उद्या करतो, हे नंतर करतो, आता ती झोप पूर्ण करतो, आपणच आपल्याला कारणं देतो, तेव्हा आपल्या बिलीफवर काम करणं गरजेचं आहे. हे विचारच तर आहेत. वेळीच याला बदलून बघा, मी करू शकतो, मला हे आत्ताच का करायचं आहे, एक अचिव्हर याला कसं करेल, एक विनर याला कसं करेल, ते मला बनायचं आहे, ते फ्युचरमध्ये स्वतःला पहा. जेव्हा हे काम करेल तेव्हा मी कसा असेल. या बिलीव सोबत स्वतःला बदलाल तेव्हा काय बदलेल? तुमचे थॉट्स बदलतील, तुमची इमॅजिनेशन बदलेल, तुमचे ॲक्शन बदलतील, तुमचे इमोशन्स बदलतील. बिलीव बदलला, इमॅजिनेशन बदलली, ॲक्शन बदलले, इमोशन्स बदलल्या आणि जेव्हा हे बदलाल तेव्हा तुमचे रिझल्ट बदलणार म्हणजे बदलणार. तर मित्रांनो, बीमचा बी तर क्लिअर झाला. आता राहिला आय आणि एम. तर आता बोलू आय बद्दल. खरं तर ना, आपण आळशी नसतो, पण आपले गोल्स असे नसतात, आपले इंटरेस्ट असे नसतात जे आपल्याला इन्स्पायर करतील. एक एक्झाम्पल देते. जर आपण एक गेम खेळतोय, कोणतीही गेम खेळतोय, व्हिडिओ गेम खेळतोय, PUBG खेळतोय, मोबाईलवर गेम खेळतोय किंवा क्रिकेट खेळतोय, तर त्याच्यात किती लेवल आहेत, काय आहे. 2 तास झाले तरी तुम्ही खेळताय, कळत नाही किती वेळ झाला खेळतोय.
क्रिकेट उन्हातून खेळतोय, घाम येतोय, तरी आपल्याला खेळायला मजा येते म्हणून आपण खेळतोय. पण अभ्यास करायचा आहे तर 30 मिनिटातच आपल्याला कंटाळा येतो. अर्ध्या तासाचा अभ्यास मोठा टास्क वाटतो. फिल्म बघायची आहे तर क्युरिओसिटी असते, एन्जॉयमेंट असते, मजा वाटते, एक्साइटमेंट असते. पण ऑफिसच्या कामात आम्हाला झोप यायला लागते, आम्हाला आळस येतो. मी आळशी आहे, पण मी आळशी आहे का? मला इंटरेस्ट नाही आहे. आता तुम्हाला वाटेल हे काय, कुणालाही मूवी बघायला आवडणारच, कुणालाही खेळायला आवडणार. काही कामं असतात अशी ज्याच्यात कंटाळा येतोच. यात नवीन काय सांगताय? याच्यावर काहीतरी उपाय सांगा. तर मित्रांनो, अशी बरीच कामं आहेत जी जरुरी आहेत पण आपल्याला आवडत नाहीत. अशी खूप सारी कामं आहेत जी करणं गरजेचं आहे पण आपल्याला करावीशी वाटत नाहीत, मजा येत नाही, इंटरेस्ट वाटत नाही. यामध्ये आपल्याला हे शिकावं लागेल की त्या कामामध्ये इंटरेस्ट कसा येईल, त्या कामामध्ये आवड कशी वाटेल, गोडी कशी लागेल ते काम करण्याची. कारण आपल्याला माहिती आहे की आवड निर्माण झाली तर आळस येणारच नाही. फॉर एक्झाम्पल, जर अभ्यास करत आहात, तुम्हाला कंटाळा येत आहे तर अभ्यासाला गेमिफाय करा. गेम्स खेळायला आवडतं तर अभ्यासालाच गेम बनवा आणि लेवल्समध्ये वाटा. 1 लेवल, 2 लेवल, 3 लेवल, एवढे चॅप्टर झाले की 1 लेवल, एवढे चॅप्टर झाले की 2 लेवल. आणि रिवॉर्ड्स ठेवा. जेव्हा ही लेवल होईल तेव्हा स्वतःला हे रिवॉर्ड देईन, जेव्हा ही लेवल होईल तेव्हा स्वतःला हे रिवॉर्ड देईन. जसं गेममध्ये होतं तसं. किंवा जे मी करते ते तुम्हाला सांगते. जेव्हा एखादं काम करताना कंटाळा येतो तेव्हा मी विचार करते याचे फ्युचर रिटर्न काय आहेत, याचे लॉंग टर्म इम्पॅक्ट काय आहेत. फॉर एक्झाम्पल, अभ्यासच घेऊ तर मी अभ्यास मार्क्ससाठी नाही, पोझिशनसाठी नाही, तर याच्यावर माझे करिअर बिल्ड होईल, त्याने माझे फ्युचरमधील माझे स्वप्न पूर्ण होतील, माझे इन्कम याच्यावर डिपेंड आहे. अभ्यास करीन तर चांगली नोकरी मिळवीन, चांगला पैसा कमवीन, माझी स्वप्न, माझ्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करीन, मला जीवनात यशस्वी व्हायचं आहे. रिस्पेक्ट, प्राऊड फील करण्यासाठी, यासाठी आज अभ्यास करणं गरजेचं आहे. तसेच तुमचा इंटरेस्ट जनरेट कराल फ्युचर सोबत, रिवॉर्ड सोबत, गेम सोबत, तेव्हा तुम्हाला त्याच्यात आवड निर्माण होईल. लक्षात ठेवा, कोणतंही काम फक्त जबाबदारी म्हणून करायचं नाही. जर आवडीने कराल तरच ते पूर्ण होईल, त्याचे रिझल्ट चांगले येतील. तर मित्रांनो, बीममध्ये क्लिअर झाले आहे. बी आहे बिलीफ, आय आहे इंटरेस्ट आणि आता आहे यमची बारी. तर मित्रांनो, काही गोष्टी आपण मॅनेज करायला शिकलो तर आहे त्यातूनच आपल्याला जास्त मिळत असतं. मग ती वेळ असो, काम असो वा पैसा असो. जर मॅनेज करायला शिकलात तर खूप काही करता येतं. तर या बीमचा यम आहे मॅनेजमेंट. सिंपल फंडा आहे. जीवनात जेवढी मॅनेजमेंट जास्त तेवढा आळस कमी, आणि जेवढी मॅनेजमेंट कमी तेवढा आळस जास्त. सिंपल फंडा आहे. आयुष्यात खूप काही होत असतं, आय कॅन अंडरस्टँड. काम करायचं आहे, काही रिझल्ट अचीव्ह करायचे आहेत, काही टार्गेट पण आहेत, काही रिलेशन आहे, घरच्यांना वेळ द्यायचा आहे, एन्जॉयमेंट पण करायचं आहे. एकच तर लाईफ आहे, पुरेपूर जगायचं आहे. तर काय करावं, कसं करावं, आणि एवढं सगळं करायचं आहे, मिसमॅनेज होत आहे, समजत नाही काय करू काय सोडू, मनाची चलबिचल होते आणि तेव्हा सुद्धा आळस येतो. कारण हे समजत नाही की काय करू, त्यामुळे काहीच नको असं वाटतं, आळस येतो. पण मित्रांनो, आयुष्यात जिथे जिथे अस्ताव्यस्त झालंय तिथे तिथे मॅनेजमेंट केली, आपली प्रोडक्टिव्हिटी, आपले एफिशियन्स, आपले ॲक्शन्स, आपले रिझल्ट बदलत जाते. एक एक्झाम्पल घ्या. आपली रूम जेव्हा ऑर्गनाईज होते, मॅनेज होते, तेव्हा आपलं स्टडी टेबल, आपलं कपाट सगळं मॅनेज होतं, तेव्हा कसं फ्रेश वाटतं, आळस कमी येतो, तेव्हा एफिशियन्सी जास्त होते. टाईम जेव्हा मॅनेज करतो तेव्हा पहिल्यापासूनच ठरलेलं असतं की केव्हा काय करायचं आहे, केव्हा काय करायचं आहे. त्यामुळे डोक्याला जास्त त्रास होत नाही, टेन्शन कमी येते आणि आपण ती कामं त्या त्या वेळेत करत जातो. माइंड जेव्हा मॅनेज करतो तेव्हा स्ट्रेस येत नाही, आपण इकडे तिकडे वेळ घालवत नाही, आपलं माइंड मॅनेज आहे, इमोशन्स क्लिअर आहेत, तेव्हा आपल्याला एन्झायटी नाही होत, भीती नाही वाटत, तेव्हा आपण काम करत जातो. आठवड्यातून 1 तास काढा, पूर्ण मॅनेजमेंट करा, आठवडाभराच्या सगळ्या प्लॅनिंग करा. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेन की जगात 2 कॅटेगरीची लोक असतात, एक ॲक्टिव्ह आणि दुसरं अनॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह लोक ॲक्शन घेत असतात तर अनॲक्टिव्ह लोक सोडून देत असतात. या दुनियेमध्ये जेवढे पण अचिव्हर्स आहेत, परफॉर्मर्स आहेत, ज्यांना तुम्ही आयडलाइज करता, ज्यांच्यामुळे तुम्ही इन्स्पायर होता, ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे हे तुम्ही ठरवायचं. आळस जपायचं आहे का आळस सोडायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. एक सुविचार जो सर्वांना माहिती असेलच, आळस हा माणसाचा शत्रू आहे. तेव्हा बीमला फॉलो करून कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचं
का आळशीच राहायचं हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। या बिलीफ, इंटरेस्ट आणि मॅनेजमेंटचा सुपर फॉर्म्युला लक्षात ठेवा। कळला नसेल तर पुन्हा पहा, पण मनात कोरून ठेवा आणि तशी ॲक्टिव्हिटी करा। मी तुमची फ्रेंड असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा। बाय बाय।